नमस्कार. विज्ञानयात्री सर एरॉन क्लग यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सर एरॉन क्लग हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1982 सालच्या क्रिस्टलोग्राफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि जैव रासायनिक संयुग न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन कॉम्प्लेक्स यांच्या संरचनात्मक स्पष्टीकरण या संदर्भातील संशोधन कार्यासाठी गौरवण्यात आलेल्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. क्रिस्टलोग्राफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि केंद्रकाम्ल प्रथिन जैव रासायनिक संयुग न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन कॉम्प्लेक्स यांच्या संरचनात्मक स्पष्टीकरणे संदर्भातील कार्यासाठी सन 1982 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार सर एरॉन क्लग यांना देऊन गौरवण्यात आले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हे त्यांच्या संशोधन कार्यातील महत्त्वाचा विषय. नैसर्गिक किंवा कृत्रिम रबराला मजबूती येण्यासाठी त्यात कार्बनचे लहान लहान कण मिसळतात. या कणासंबंधी जास्त माहिती इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे मिळते. सामान्य सूक्ष्मदर्शकापेक्षा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची क्षमता अफाट असते, ज्यामुळे अणू व रेणू पातळीवरील रचना दिसते. कार्बन कण आणि रबर यांच्यातील बाउंड रबर नेटवर्क 3D चित्रण यामुळे स्पष्ट होते. या सूक्ष्मधर्मीय माहितीमुळे नवीन आणि उच्च दर्जाचे रबर तयार करणे सोपे होते. तसेच निरनिराळ्या रंगात वापरण्याच्या रंगद्रव्यांचाही अभ्यास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने करता येतो. निरनिराळ्या प्रकारच्या मातीच्या गुणधर्माची माहिती शेती, चिनी मातीच्या वस्तू, सिमेंट, कागद, झिलई इत्यादी व्यवसायात आवश्यक असते. ही माहिती इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे उपलब्ध होऊ शकते. रंगद्रव्यांच्या कणांचा आकार आणि त्यांची रचना नॅनोमीटर पातळीवर पाहता येते. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपसोबत ऊर्जा विकिरण क्षमतेचा वापर करून रंगद्रव्यांमधील रासायनिक घटकांची माहिती मिळते. ऐतिहासिक पेंटिंग्ज किंवा वस्तूवरील रंगाचे वेगवेगळे थर या तंत्राद्वारे अभ्यासले जाऊ शकतात. या माहितीच्या आधारे त्या मातीची मजबूती, आर्द्रता, आकर्षणाची क्रिया वगैरे गुणधर्मांची कारणे मिळतात. त्याचप्रमाणे फिल्म पायसात घडणाऱ्या निरनिराळ्या रासायनिक विक्रियांची माहिती इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे मिळू शकते. कापड व्यवसायात निरनिराळ्या धाग्यांचा गुणधर्मांचा अभ्यास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे करता येतो. कापूस, सुती किंवा कृत्रिम धागे, रेशीम यांची रचना, त्यांचे पृष्ठभाग आणि गुणवत्ता समजून घेण्यासाठी टेक्स्टाईल अभियांत्रिकीमध्ये सूक्ष्मदर्शकाचा वापर होतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हा एक अत्यंत शक्तिशाली यंत्र आहे, जो प्रकाशाऐवजी इलेक्ट्रॉन बीम वापरून पदार्थाची नॅनोमीटर स्तरापर्यंत अत्यंत स्पष्ट आणि मोठी प्रतिमा दाखवतो. कापडावरील दोष, धाग्यांची रचना आणि रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर धाग्यावर झालेला परिणाम तपासण्यासाठी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक याचा वापर केला जातो. धातुविज्ञानात या सूक्ष्मदर्शकाचा खूपच उपयोग होतो. निरनिराळ्या धातूंच्या ऊर्ध्वपतनाने पटले बनवण्याच्या क्रिया अभ्यासता येतात. तसेच प्रतिकृती पद्धतीने धातूचा पृष्ठभाग सूक्ष्मपणे तपासता येतो. त्याचप्रमाणे प्रतिकृती पद्धतीने काचेचे तडे आणि निरनिराळ्या वस्तूंमधील घर्षण याबद्दलही जास्त माहिती मिळू शकते. कीटकनाशक, जंतुनाशक द्रव्ये यांच्याही गुणधर्मांची जास्त माहिती मिळते. धातूंच्या अंतर्गत रचना, स्फटिकांची मांडणी, दोष आणि तुटलेल्या भागांचे परीक्षण करण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रकाशाच्या ऐवजी यामध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर केला जातो, ज्यामुळे धातूंचे अतिशय स्पष्ट आणि सूक्ष्म दर्शन घडते. सामान्य सूक्ष्मदर्शकापेक्षा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीची क्षमता लाखो पटीने जास्त असते. धातूच्या पृष्ठभागावर आलेला गंज किंवा लहान भेगा स्पष्ट दिसतात. शुद्ध धातू आणि मिश्र धातू अंतर्गत स्फटिक रचना नॅनोमीटर पातळीपर्यंत तपासता येते. धातू ताण दिला असताना किंवा तुटल्यावर त्याच्या आत कसे बदल होतात हे पाहण्यास मदत मिळते. स्फटिकीकरण क्रिया, स्फटिक वृद्धी यांचाही अभ्यास या सूक्ष्मदर्शकामुळे शक्य झाला आहे. जीवशास्त्रात तर या सूक्ष्मदर्शकाचा फारच महत्त्वपूर्ण उपयोग होतो.
विषाणूंचे आकार प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या विभेदन क्षमतेपेक्षाही लहान असल्याने विषाणूंचे निरीक्षण व अभ्यास बरेच दिवस करता आला नाही, परंतु त्याचा परिणाम मात्र अनुभवास येत. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे अनेक विषाणूंच्या प्रतिमा चांगल्या प्रकारे दिसू शकतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या विषाणूंचा आकारमान, रचना, परिणाम यांचा चांगला अभ्यास करता येतो. विषाणूशास्त्र या सूक्ष्मदर्शकामुळेच आता प्रगत झाले आहे. सूक्ष्म जंतू, विषाणू यावर होणाऱ्या रासायनिक विक्रियांचा अभ्यासही करता येतो. कोशिकांच्या म्हणजे शरीरातील सूक्ष्म घटकांच्या रचनेबद्दल पूर्वी काही संकल्पना रूढ होत्या. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे कोशिकांच्या प्रतिमा घेणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या बऱ्याच संकल्पना सुधारणे सुद्धा शक्य झाले आहे. सर ॲरॉन क्लग यांचा जन्म दिनांक 11 ऑगस्ट 1926 रोजी लिथुआनियामधील झेल्वा येथे झाला. डर्बन हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. विट वॉटरस्टँड विद्यापीठ जोहान्सबर्ग येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. केप टाऊन विद्यापीठ येथे त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. सर ॲरॉन क्लग यांना सन 1859 सालच्या प्रदर्शनासाठी रॉयल कमिशन यांच्याकडून संशोधन अभिवृत्ती प्रदान करण्यात आली. या संशोधन अभिवृत्तीच्या सौजन्याने सर ॲरॉन क्लग यांनी सन 1953 केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून संशोधन पदवी म्हणजे PhD शिक्षण पूर्ण केले. संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन 1953 सर ॲरॉन क्लग यांनी लंडन विद्यापीठ संलग्नित बर्कबेक कॉलेजमध्ये जॉन बर्नल क्रिस्टलोग्राफर यांच्या प्रयोगशाळेतील रोझालिंड फ्रँकलिन यांच्यासोबत संशोधन कार्याची सुरुवात केली. सर ॲरॉन क्लग यांनी रोझालिंड फ्रँकलिन यांच्यासोबत तंबाखूच्या मोझाईक विषाणूची संरचना या संदर्भातील संशोधन कार्य केले. सन 1965 सर ॲरॉन क्लग यांची केम्ब्रिज येथील मेडिकल रिसर्च काउन्सिल लॅबॉरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी येथे नेमणूक झाली. या संस्थेतील कार्यकालावधीत त्यांनी क्रिस्टलोग्राफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी एक्स-रे डिफ्रॅक्शन मायक्रोस्कोपी आणि स्ट्रक्चरल मॉडेलिंग या पद्धतीचा वापर केला. पदार्थ स्फटिकाच्या वेगवेगळ्या कोनातून घेतलेल्या द्विमितीय प्रतिमांचा क्रम एकत्रित करून लक्ष्यांच्या त्रिमितीय प्रतिमा तयार केल्या जातात. क्रिस्टलोग्राफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी पद्धतीच्या उपयोजनेतून सर ॲरॉन क्लग यांनी ट्रान्सफर RNA याच्या संरचनेचा अभ्यास केला. क्रिस्टलोग्राफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि केंद्रक आम्ल, प्रथिन, जैव रासायनिक संयुग, न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन कॉम्प्लेक्स यांच्या संरचनात्मक स्पष्टीकरण या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1982 सालचा रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्कार सर ॲरॉन क्लग यांना देऊन गौरवण्यात आले. सर ॲरॉन क्लग यांनी सन 1980 ते 1996 या कालावधीत मेडिकल रिसर्च काउन्सिल लॅबॉरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी या संस्थेच्या संचालक पदासाठी कार्यरत होते. त्यांनी सन 2000 अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार मिळाला. सन 2005 वैद्यकीय शास्त्रातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय संशोधन कार्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या ऑर्डर ऑफ मॅपुंगवे गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर ॲरॉन क्लग हे प्रसिद्ध ब्रिटिश बायोफिजिस्ट, जैवभौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांना 1982 साली रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. क्रिस्टलोग्राफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा विकास आणि जैविक दृष्ट्या महत्त्वाच्या न्यूक्लिक आम्ल, प्रथिन संकुल कॉम्प्लेक्स यांच्या संरचनेचा शोध या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला. ते लहान असतानाच त्यांचे कुटुंब दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विटवार्सलँड विद्यापीठातून विज्ञान पदवी आणि केपटाऊन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठातून PhD पूर्ण केली. त्यांनी विषाणूंच्या संरचनेचा अभ्यास केला, ज्यामध्ये टोबॅको मोझॅईक व्हायरस याचा अभ्यास प्रामुख्याने समाविष्ट आहे. त्यांनी केम्ब्रिज येथील प्रसिद्ध MRC लॅबॉरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि सन 1980 ते सन 1996 या काळात ते त्या प्रयोगशाळेचे संचालक होते. विज्ञानातील योगदानासाठी त्यांना
सन 1988मध्ये ब्रिटनतर्फे सर नाईट हा किताब मिळाला. त्यांनी सन 1995 ते 2000 या काळात ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. दिनांक 20 नोव्हेंबर 2018 रोजी केम्ब्रिज येथे सर ॲरॉन क्लर्क यांचे निधन झाले. विज्ञानयात्री सर ॲरॉन क्लर्क यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.